नमस्कार मंडळी, मी महादेवी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजची भाजी रानभाजी असणार आहे आणि ही ऊसाच्या शेतामध्ये भरपूर असे उगवून येते. तर मराठवाड्यामध्ये ह्याला तांदूळ कुंजऱ्याची भाजी म्हणतात आणि चवळीची पण बोलली जाते इकडल्या पुण्याच्या साईडला. तर ह्याची देठाची निब्बर देठ झाल्यावरती सुद्धा ह्याची रस्सा भाजी बनवली जाते. तर खूप छान अशी भाजी होते. तर तुम्ही आत्ता वेगळ्या पद्धतीची एकदम छान अशी चवीला उत्कृष्ट अशी ही भाजी लागते. तर इथं आपण आता निवडून घेतलेली आहे. जे देठ लालसर असतात, खायला खूप छान लागते. तर इथं आपण भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकले आहे, जिरं मोहरी टाकायची आहे. चांगलं जिरं मोहरी तडतडल्यावरती त्यात लसूण ठेचून टाकायचं आहे. नंतर कांदा टाकायचा आहे. बारीक चिरून आपण आता इथं कांदा घेतलेला आहे. तर कांद्याने खूप भारी टेस्ट येते भाजीला. तर कांदा चांगला लालसर असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर कांदा आपला लालसर असा भाजलेला आहे. ह्याच्यामध्ये बारीक हिरवी मिरची आपण आता ठेचून टाकलेली आहे. तर तुम्ही नकलून सध्या टाकू शकता. तर इथं थोडीशी तिखट कमी होती म्हणून मी अशी बारीक वाटून मोठ्ठड असं भरडून घेऊन आपण ह्याच्यामध्ये चांगली तेलामध्ये तळून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तर शेंगदाण्याचं कूट टाकताना ह्याच्यामध्ये मोठ्ठड असं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. आणि भाजीला खूप छान चव येते आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं करायची ही पद्धत असते भाजीची. तर खूप छान अशी हे कांदा वगैरे टाकून केली तर खूप चविष्ट अशी ही भाजी होते. तर इथं आपण आता भाजी जी आपण निवडून घेतलेली आहे ती आता आपण कढईमध्ये टाकलेली आहे. तर भाजी भरपूर दिसते दिसायला, पण शिजल्यावरती अगदी थोडीशी भाजी तयार होते. तर इथं ह्याला ना मोठाड शेंगदाण्याचं कूट आणि कांदा टाकल्यावरती खूप छान अशी चव येते. तर ह्याच्या देठाची सुद्धा रस्सा भाजी खूप छान लागते, चविष्ट अशी वाटण घालून केल्यावरती. तर आपण इथे 1-2 मिनटं वाफवून घेणार आहोत. तर आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर ही भाजी खाऊ शकता. खूप छान अशी चव आहे. तर नक्की ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.